दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीतून ठाणेकर नागरिक त्रस्त असताना ठाणे काँग्रेसनं फडणवीस सरकारवर थेट आरोप केलाय। मेट्रो प्रकल्पाचा गाजावाजा फक्त निवडणुकीसाठी केला जात आहे। प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अपूर्ण असून नागरिकांचा त्रास मात्र कायम आहे। काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी फडणवीस सरकार जनतेसाठी मेट्रो चालू करण्याची तयारी न करता फक्त प्रचारासाठी चाचणी घेत आहे, ही खरी चाचणी नाही तर निवडणुकीसाठी राजकीय खेळ असल्याचं त्यांनी सांगितलं। ठाणे काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पाची घोषणा केल्याचं सांगितलं, तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात झाली। मात्र आजही मेट्रो मार्गिका अपूर्ण आहेत, पिलर्स उभे नाहीत, कारशेड अर्धवट असून स्टेशन आणि बोगींची कामं अधुरी आहेत। मेट्रोच्या इतर सुविधांमध्ये टॉयलेट, तिकीट काउंटर, कॅफेटेरिया अजूनही उपलब्ध नाहीत। फडणवीस सरकार फक्त गाजावाजा करत असून प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी काहीच तयारी नाही। खर्च कोट्यावधीत वाढला असूनही नागरिकांचा त्रास कायम असल्याचं काँग्रेसनं सांगितलं। त्याचबरोबर घोडबंदर रोडवरील सेवा रस्ता मध्यभागी येणार असल्यानं वाहतूक कोंडी वाढेल आणि आपत्कालीन सेवा जसे फायर ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्स पोहोचणंही कठीण होईल। स्थानिक नागरिकांचा विरोध असूनही महापालिकेनं सेवा रस्त्याचं एकत्रीकरण सुरू ठेवले। स्वर्गीय काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सातत्यानं नागरिकांसाठी सेवा रस्त्याची मागणी केली, तरीही सरकारनं जनतेचा विश्वासात न घेता हे काम सुरू ठेवल्याचा आरोप केलाय। विक्रांत चव्हाण यांनी ठाणेकरांना इशारा दिलाय की जर सरकारनं सेवा रस्ता एकत्रीकरण तातडीनं न थांबवल्यास आणि मेट्रोबाबत स्पष्ट श्वेतपत्रिका जारी न केल्यास काँग्रेस जनहित याचिका दाखल करेल आणि मोठं जन आंदोलन उभारेल। ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडी कमी करण्याचे फक्त प्रचाराचं आश्वासन देणं आणि प्रत्यक्षात काम पूर्ण न करणं हे फडणवीस सरकारच्या धीम्या धोरणाचं स्पष्ट उदाहरण आहे। या पत्रकार परिषदेत ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे आणि रवी कोळीही उपस्थित होते। मेट्रोचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। आज काँग्रेसची पत्रकार काय नेमकी काँग्रेस भूमिका मांडणार या पत्रकात? काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ठाणेकरांचे स्वप्न साकार, मेट्रोचं हे ट्रायल। मात्र आज आम्ही फोटो दाखवून पोलखोल केली, मेट्रो ही 10% सुद्धा पूर्ण झालेली नाही। मुंगीलालची स्वप्न आहेत, इलेक्शन तोंडावर ठेवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जबरदस्ती तिथे आणून हे प्रयत्न केलेला आहे प्रताप सरनाईकांनी, केविलवाणा प्रयत्न आणि नरेश मस्केंनी। तर याचा आम्ही निषेध करतो। मेट्रो ही 10% सुद्धा पूर्ण झालेली नाही, स्टेशन्स नाहीत, ट्रॅक्स नाहीत, मेट्रो पूर्ण गळते, डबे तयार नाहीत, कारशेड नाहीत आणि त्याच्यामुळे हे मुंगीलालचे स्वप्न येणाऱ्या काळामध्ये हा बोगदा वाढलेला आहे, बोगदा होतोय, या बोगद्यावर नाही वाहनं वाढणार आहेत आणि कुठेही पिलर्स टाकलेले आहेत। ते विलीकरण करण्याचा प्रयत्न त्या बाजूच्या सर्व्हिस रोडचा केलेला, वास्तविक तो सर्व्हिस रोड नसताना सर्व्हिस रोड बनवला होता आणि बांधकामाला परवानग्या दिल्या होत्या। आता ते विलीकरणाच्या नावाखाली लोकांना हे करण्यासाठी सिमेंट कॉन्क्रिटीकरण करतायत, त्याचाही आम्हाला विरोध आहे, त्यालाही आमचा विरोध आहे आणि त्यामुळे सामान्य जनतेचा जीव दिवसांदिवस धोक्यात येत चाललेला आहे, जनता हवालदिल झालेली आहे आणि म्हणून हे दाखवण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। हा केविलवाणा प्रयत्न आहे, मेट्रो ही 2027 पर्यंत पूर्ण होणार नाही। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि शिंदे गटातील आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून शिंदे गटातील ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि आनंद दिघे यांचे जुने सहकारी यांनी विचारे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आरोप केलाय की राजन विचारे हे आनंद दिघे यांच्या काळात जादू टोण्यासाठी लिंबू फिरवून आनंद आश्रमाबाहेर टाकत असत. एवढंच नव्हे तर दिघे साहेब रस्त्यावरून जाताना त्यांच्या पायाखालची वाळू देखील जादू टोण्यात वापरत असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय. तसंच सभागृह नेते पदाच्या संदर्भातही आरोप झाले. दिघे साहेबांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आलेल्या वैयक्तिक दुःखामुळे त्यांच्याकडे सभागृह नेते पद द्यावं असं राजन विचारे यांना सांगितलं होतं. मात्र त्यावेळी विचारे यांनी केवळ नकारच दिला नाही, तर सभागृहात दिघे साहेबांना शिवीगाळ केली होती असा ठपका या नगरसेवकांनी ठेवलाय. याशिवाय संजय राऊत यांच्या ठाणे दौऱ्याच्या दाव्यावरही शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी ठाण्यात येऊन गेल्याचा दावा खोटा आहे. हिंमत असेल तर कधी येणार ते सांगून या, अन्यथा आम्हीच मुलुंड भांडूपमध्ये येऊ. आम्ही दिघे साहेबांचे कार्यकर्ते आहोत, काय करू शकतो हे तुम्हाला ठाऊक आहे असा थेट इशाराही देण्यात आलाय. पितृपक्ष असल्याने आम्ही आतापर्यंत शांत बसलो होतो, मात्र आता दिवाळीपर्यंत काय परिस्थिती राहते हेच बघा असा स्पष्ट इशारा शिंदे गटाच्या नगरसेवकांनी दिला आहे. आनंद आश्रमाबाबतही त्यांनी ठाम भूमिका मांडली आहे. आनंद आश्रम हेच राहील, त्यावर शिंदे साहेबांचं नाव देण्याचा आग्रह आमच्या शिवसेनेचा आहे. दिघे साहेबांनी सुरू केलेले सण उत्सव शिंदे साहेबांनीच पुढे नेले, परंतु विचारे यांनी वेगळी चूल मांडली असं सांगत शिंदे गटाने राजन विचारे यांच्यावर निशाणा साधलाय. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभी नाक्यातील नवरात्र उत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होतात. श्री जयांबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित या उत्सवाचं यंदाचं हे 48वे वर्ष आहे. यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चार धामाचा देखावा, अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य असा हा देखावा आहे. 1978 साली ठाण्यातील टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली या नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्यांचं प्रबोधन व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला होता. उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. 22 सप्टेंबर रोजी देवीची कळवा मार्केट येथून वाजत गाजत विधिवत पूजा करून आगमन मिरवणुकी मोठ्या जल्लोषात काढण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या मिरवणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे तसंच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आज सकाळी देवीची ओटी भरण्याकरिता महिलांनी एकच गर्दी केली होती. दूरहून अनेक भक्त भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतायत. यावेळी विविध भजन, कीर्तन या आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025च्या उत्सवाला काल सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा NCHI ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाण्यातील रेमंड मैदानावर 22 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर पर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे. काल उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी क्रीडा NCHIचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत सत्कार केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरबा रसिकांशीही संवाद साधला आणि क्रीडा NCHIचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता आणि टीमचं कौतुक केलं. तसंच सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता विशेष मुलांसाठी दांडिया, 26 सप्टेंबर रोजी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गरबा आणि 30 सप्टेंबर रोजी भव्य आरती स्पर्धा होणार असल्याचं अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितलं. रासरंग उत्सवानं दरवर्षी नवीन उंची गाठलीय. यंदाही हा महोत्सव यशस्वी होईल अशा शब्दात खासदार नरेश मस्के यांनी या उत्सवाला शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 वर्षांपूर्वी या उत्सवाला सुरुवात झाली. दरवर्षी या महोत्सवात नवनवीन उपक्रम राबवून ठाणे शहराचा लौकिक वाढवण्यात येतोय. त्यामुळे मुंबई ठाण्यात सर्वात मोठ्या नवरात्र उत्सव उत्साहात रासरंगाचा समावेश असल्याची माहिती माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली आहे.